लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये एक महत्त्वाचं संशोधन करण्यात आलेलं आहे. तुम्ही जर उपवास करत असाल तर ते तुमच्या हिरड्यांसाठी चांगलं आहे. उपवास केल्यामुळे हिरड्यांशी संबंधित आजार कमी होतात. दात स्वच्छ करणं, तोंडाची चांगली स्वच्छता तसंच जीवनशैलीतील बदल देखील हिरड्यांच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. डाएट करणाऱ्या लोकांमध्ये हिरड्यांशी संबंधित आजार कमी असतात असं संशोधनात नोंदवण्यात आले. मध्ये जितकं फास्टिंग ठेवणार, जितकं कमी जंक फूड खाणार, ते दातांनाच नाही फक्त मसुड्यावरती पण खूप प्रभाव पडतं त्याचं. म्हणजे मसुड्याच्या आरोग्यासाठी तुम्हाला फास्टिंग करावं लागेल. असं नाही की मध्ये मध्ये खात राहणार तर कॅव्हिटीज होत राहणार, शुगर लेवल वाढणार, कार्ब्स वाढणार. ते शुगर लेवल वाढल्याने कॅव्हिटीचं अजून जास्त प्रमाण वाढतं, म्हणजे दात खराब होणार, मसुडे खराब होणार. आता फास्टिंगमध्ये हे शोध तर झालं आहे की पूर्ण शरीराला फायदा होणारच, पण आपलं मसुड्या आणि ओरल कॅव्हिटी म्हणजे पूर्ण दात, पूर्ण ओरल कॅव्हिटी पण चांगलं असू शकतो. पूर्ण कॅव्हिटीमध्ये एक पण कॅव्हिटी नसेल, काही पण दाताचं ट्रीटमेंट आपल्याला नाही यायला पाहिजे म्हणजे तर तुम्हाला 2 टाईम ब्रश करावंच लागेल, 2 टाईम साफसफाई ठेवावं लागेल, कुंडल्या करावं लागेल, तर तुमचे मसुडे चांगले असणार.